हॅलो फ्रेंड्स, हे आपलं पेरूचं झाड आहे. आज 6 जुलै आहे आणि मी याला एरियल रूटिंगसाठी हे पाहे असं एक श्रीखंडाचा डब्बा होता माझ्याकडे, ज्याला मी हे असं सरळ कट करून आणि मध्ये होल पाडलेला आहे. आणि हे आपल्याकडे एक रूट हार्मोन आहे, फास्ट रूट म्हणून. तर मग आपण काय करणार आहोत, इथे कट करणार आहोत. असं इथून एक लेयर आणि इथून एक, आणि ही स्किन काढून घेणार आहोत. आणि मग त्यानंतर त्याला रूटिंग हार्मोन लावून आणि त्यावर माझ्याकडे मॉस आहे, तो मॉस बसून आणि हा डब्बा त्याला घालणार आहोत, जेणेकरून आपल्याला एक नवीन प्लांट मिळेल. आता मी ते कट करून घेते, कारण आता शूट करायला माझ्याकडे नेहमीप्रमाणे कोणीच नाही आहे आणि मीच शूट करते. आपलं हे झाड ॲक्च्युली ना एक 16 बाय 16च्या कुंडीत लावलेलं आहे. हे पहा, बरीच मोठी आहे आणि हे प्लांटही बरंच मोठं झालं आहे, माझ्या डोक्याच्या वर गेलं आहे. तर 6-7-8 फुटाचं झाड असेल हे. तर आपण हे आता असं मस्तपैकी कट करूयात आणि ह्यापासून नवीन एक प्लांट तयार करू, जे आपण दुसऱ्या एका कुंडीत प्लांट करूयात. तर आता आपण लावूयात, बघूयात. आणि पावसाळ्याचं सीझन चालू आहे, त्यामुळं होप सो की रूटिंग लवकर होईल आणि आपल्याला लवकरात लवकर एक नवीन प्लांट मिळेल. तर हे असं कट करून आणि मी याचं वरचं स्किन काढून घेते, कारण हे वरचं जे असतं त्याला बुरशी येऊन आणि त्यातनं काही रूट्स येत नाहीत. हे जे खालचं आहे ना, हे आतलं जे स्टेम आहे, याला रूट्स तयार होतात. तर आपण हे आता असं छानपैकी काढून घेऊयात. हे पहा, हे झालं आहे आपलं काढून ऑलमोस्ट. येस. आणि आपण काय करणार आहोत आता, हे रूटिंग हार्मोन त्याला लावणार आहोत. येस. तर अशी व्हाईट कलरची पावडर असते ॲक्च्युली ही रूटिंग हार्मोनची. तर आपण ही याला अशी छानपैकी चोळून घेऊयात. सगळ्या बाजूने चोळायची, म्हणजे आपल्याला भरपूर साचे रूट्स मिळतील आणि लवकरच आपलं प्लांट तयार होईल, नवीन प्लांट तयार होईल ॲक्च्युली. हे पहा, असं मी त्याला कप घालून घेतला आहे. असं फूल आहे आणि असं कप घातला. आता यात काय करायचं, हे जे मॉस आहे मी मगमध्ये आणल्यावरती, तर हे मॉस आपण यात घालून घेणार आहोत. हे पहा, आपण असं हे सगळं मॉस भरून आणि हे असं बांधून टाकलं आहे तंगूसने. आणि आता काय करायचं, यात पाणी घालायचं, जेणेकरून हे ते हायड्रेटेड राहील आणि त्याला छानपैकी मुळं फुटतील. मग आपण बघूयात 3-4 महिन्यांनी काय होतं आहे, नेमकं काय रिझल्ट मिळतो आपल्याला. बुरबुर चालू आहे, परंतु आमच्याकडे ना पाऊस असा जोराचा येत नाही आहे. हलकीशी बुरबुर होते आणि रस्ता ओला होतो आहे फक्त. आता हे असं आहे आपलं प्लांट. पहा, छानपैकी वातावरण छान झालं आहे. लेट्स सी. थँक्यू.